भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा गुरु गुरु चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेरला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्याचा आग लावी कुणी त्याचं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. ये 29, ये भी 29 और ये 29. ओ क्या 55 हो गया है? 55 कैसे आएगा? अरे ऐसा नहीं होगा. झट ससुरा, ये कैलकुलेटर में ही गड़बड़ है. कौन है? नमस्कार. अरे नमस्ते वकील साहब. आइए आइए, प्रणाम प्रणाम. आइए पधारिए. आई आओ, बैठो बैठो. आओ आओ आओ, बैठो बैठो. हाँ सब ठीक है ना? सब कुशल मंगल है? कैसे चल रहा है? आता केसांच्या प्रॉब्लेम वरती काहीही करू शकत नाही आपण. नाही नाही, कसं चाललंय तुमचं आता? माझं मस्त चाललंय. भयाने ओरडतात हे. अरे हिरनिया, थोड़ा कान का प्रॉब्लेम है उनका. आता कानाला काय प्रॉब्लेम झालाय तुमच्या? नाही नाही, तुमच्या कानाची भोकं बुजलीत ना, ऐकायला येत नाही ना तुम्हाला? हो हो, मला ऐकायला कमी येतं थोडस. किंडे येत ते जरा. हा जा, चहा घेऊन ये. चहा बिस्किट चालतील. हे एवढं हळू बोलले तुम्हाला कसं ऐकू ना? माझं लक्ष असतं तुमच्या ओठांच्या हालचालींकडे. तुम्ही जे असं असं करता मी बघत असतो. बस जा, चहा घेऊन. हा बाकी मुलगा काय म्हणतोय? त्याचं विचारू नका हो. काय त्याचं मला काहीही पटत नाही. बल्लाळची वकिली करतो नालायक. त्याला म्हणावं जरा बरा आशील निवड, ज्याच्याकडे पैसे असतील असा. हो सांगतो मी तुमचा निरोप त्याला. हा सांगा. पण परवा काय झकास मुद्दे मांडलेत तुम्ही. हो मग चाट पडला बल्लाळ. पण अगले साहेब, हमको एक बात बताओ, जब हम रहते हैं कोर्ट में तब वो आपका लड़का क्यों नहीं रहता उधर? मी त्याला सांगितलेलं आहे की तू यायचं नाही. आणि खरं गंमत सांगू का, तो घाबरतो मला मी कोर्टात गेलो की. शेवटी बाप तो बाप. अहो बाप कायमच बाप असतो. बाप थोडीच आई होणार आहे. घाणेरडा होता जोक. पण जाऊ दे. पण तुमचे सल्ले मला फार फायद्याचे ठरतात. मला पण फायदा होतो म्हणूनच तर मी इथे येतो. आजचा सल्ला हे बघा, आता आपण केस जिंकत आलेलो आहोत. म्हणजे जवळ जवळ जिंकलेलो आहोत. पण आता थोडक्यासाठी उतावीळपणा करायचा नाही. म्हणजे आता होळी आलेली आहे बरोबर. तर उत्साहाच्या भरात याला बोलव त्याला बोलव असं करून होळी खेळायची नाही. बघा, तुम्ही आहात भाऊ, तर भावनेच्या भरात बल्लाळला बोलव त्याला रंग फास वगैरे करायचं नाही. हे बघा, तुम्ही वैरी आहात तर वैऱ्यासारखं वागा. 500 द्या. 500 द्या. अरे 500 क्यों?
1000 देईन ना. अहो तुम्ही 1000 म्हणालात, 500च दिले. पण ते मी बारीक आवाजात म्हटलं होतं. माझं घ्या घ्या. आता होळीला या मुलाला घेऊन. मुलाला नको, त्याचं मला अजिबात पटत नाही. ठीक है आप ही आ जाओ. मी येतो. या नक्की. चहा घ्या. चहा तिकडेच घेतो. म्हणजे घरी होईल ना. अच्छा ठीक आहे. येतो. हळू. या सावकाश. हा पैसे ठेवा, पाडाल ते. नाही. हा बर या छान. बस चहा घे. साहेब, हा मला ना या वकिलावर जरा डाऊटच येतोय. डाउट कैसा? पागल हो गई हो का? डाउट बिट कुछ नहीं, अच्छा वकील है, अगलावे वकील. अरे खानदानी वकील है. बापू, तुमच्या कृपेमुळे माझी वकिली चांगली चालू आहे. या 2 पाटकांची भांडणं अशीच वर्षानुवर्ष चालू राहू दे. म्हणजे मी एकीकडे म्हातारा वकील म्हणून आणि दुसरीकडे छोटे वकील म्हणून पैसे कमवत राहील. आज आहे होळी, तरीही रिकामी माझी झोळी. तरीही करतो मी पुरणाची पोळी. वा 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 मोरया, अरे वा, छान कविता करायला लागल्यास ना तू सुद्धा. वा वा वा. घराला गरज काय तटाची, आज करूया आमटी कटाची. वा वा. कटाची तटाची. हा, होळी साजरी करण्या यामिनी झाली राजी. आज खाऊयात सगळे मिळून बटाट्याची भाजी. काय चाललंय हे? हा, राजीला भाजी, कटाचीला तटाची. हा, काय 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 सगळे पदार्थच दिसतात की काय तुला फक्त? आता मला पदार्थच दिसतात, त्याला मी काय करू? मी खरं सांगू का काय कर? ताबडतोब चालता हो. चालता हो. माझ्या प्रतिभा साधण्यात व्यत्यय आणू नकोस. चाल निघ. येऊ का? तुला चालता हो सांगितलंय मी. ओके. हो मी. अरे या छोटे वकील या. बर बसलात तर बसा. हा, काय म्हणताय? मस्त. असं सहज चाललो होतो म्हणून मुद्दाम आलो. सहज चालला होता तर मुद्दा मला आलो. काय मुद्दा काय तो सांगा. मुद्दा काही नाही. हे आहे, तुम्हाला सावध करायला आलेलो आहे. काय झालं? नाही झालं काही नाही, पण तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे काहीतरी होण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं आहे बल्लाळ साहेब, तुम्ही आहात भाबडे, निरागस, एकदम असं छोट्या मुलासारखे. आज आहे होळी आणि तुम्ही मोठ्या मनानं बोलवाल बिरजूला आणि सगळी गणितं फसतील. म्हणजे कसं आहे, एकमेकांच्या नावानं बोंबा मारण्याच्या ऐवजी तुम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालाल आणि माझी पंचायत होईल. ते सगळ्यांची पंचायत होईल ना, तुमची पंचायत होईल. म्हणून सांगतो, असं काहीही वागायचं नाही. तो 1 नंबरचा पाजे तुमच्या सारख्या निरागस माणसाला फसवून तो हे घर त्याच्या नावाने करून घेईल. घर त्याच्या नावावर करेल? काय सांगताय काय? म्हणून तुम्हाला मी सावध करायला आलो. बरं केलं. हा, खूप बरं केलं छोटे वकील साहेब. खरंच आज तुम्ही संध्याकाळी होळीला याच. हो येणार. मला ना तुम्हाला असं काहीतरी द्यावंसं वाटतंय. काय देऊ?
माझी फीस द्या. 500 रुपये. 500 रुपये एका सल्ल्याचे? तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या वडिलांना बिरजूनी 1000 रुपये दिले. 500च्या 2 नोटा. पण तुम्हाला कसं कळलं? हे बघा, हे कसं काय म्हणजे हे कुठून आलंय? तुम्हाला माहित नाहीये कुठून आलं? मला माहित नाही. ठेवा ठेवा खिशात ठेवा. बघा धनलाभ झाला. 1000 रुपये आहेत ना, 500 रुपये मला द्या. असं काही मी म्हणणार नाहीये. तुमचे पैसे तुम्हालाच राहू देत, पण इथे माझ्याशी बोलायला आला, धनलाभ झाला आहे की नाही? तरी तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतंय. सांगतो तुम्ही मला एक सल्ला दिलात ना, तुम्हाला मी 2 सल्ले देणार आहे पुढे आयुष्यात कधीतरी. तेव्हा आता निघा, या आणि संध्याकाळी होळीला यायचं विसरू नका. चला. झालं हा. एवढं पुरण करून झालं ना की मस्तपैकी पुरणपोळ्या बन. अगं हा मी आहे, मी आरडाओरडा करू नकोस. तुम्ही आहात होय? मग हे असं काय? कुठे चाललाय दरोडेखोरासारखे? अगं दरोडाच टाकायला चाललेलो आहे. अगं बाई, काय झालं तुम्हाला? बरे आहात ना तुम्ही? मोरया, ए मोरया, मोरया लवकर ये रे. मोरया. कशाला आला? काय झालं आई? यांना बघ काय झालंय. कुठेतरी चाललेत म्हणे दरोडा टाकायला. हे काय दरोडा टाकणार? अरे अगं मी खरंच दरोडा टाकायला म्हणजे चोरी करायला चाललेलो आहे. काय? बाबा, ही वेळ आली तुमच्यावर? तुम्ही चोरी करून आमचं पोट भरणार? नको मला ती चोरीची पोळी. हो बरोबर आहे मोरया तुझं. अहो आपण कसं बसं पूर्णावरणाचं जेवून दिवस काढू हो, पण तुम्ही चोरी नका करू, चोरी नका करू. अगं तशी गुळाची आणि पूर्णाची चोरी करायला नाही चाललेलो. ही चोरी आहे होळीची चोरी, एक पद्धत, प्रथा म्हणून. हो हो बरोबर आहे. अगं माझ्या आईने मला शिकवलं होतं हे. म्हणजे चोरी करायला नव्हे, प्रथा की होळीच्या दिवशी आपल्या आजूबाजूचे असतात त्यांच्याकडनं काहीतरी चोरून आणायचं आणि ते होळीत टाकून द्यायचं आणि मग त्यांना बोलवायचं पूजेसाठी. होळीचा मान, पूजेचा मान त्यांना द्यायचा. अशी प्रथा आहे ती. म्हणून चोरी करायला चाललेलो आहे या बिरजूकडे. पण काय चोरणार काय तुम्ही? बिरजूकडे ना अय्या खरं त्या टाळी म्हणजे त्याच्याकडे जाऊन होळीसाठी गोळ्या घेऊन येणार. पण नेम धरून बिरजू भाऊजींकडे का चाललाय तुम्ही? दरवर्षी आपल्याकडे होळीच्या पूजेचा मान कोणाचा असतो? बिरजूचा ना. मग चोरी त्याच्याचकडे व्हायला हवी म्हणून त्याच्याकडे. हो जा. ऑल द बेस्ट. येस. बाबा, यावेळी मी जातो चोरी करायला. अरे नको, चोरी ही काही साधं काम नाही. सावध राहावं लागतं, फार धोका असतो हं त्याच्यात. नाहीतर काय. तुम्ही काळजी करू नका हो. मी अशी चोरी करतो की बघालच तुम्ही. बाबा मी आता जबाबदार झालोय, मोठा झालोय की नाही? पाहिलंस, मोठा झाला, जबाबदार. माझ्या आईने मला चोरी करायला शिकवलं, प्रथा म्हणून. आता मी तुला शिकवीन चोरी करायला. जा, घोंगडं घेऊन ये, कोणाला दिसू नये म्हणून. जा. ये. थांब. काय सांगतो ते ऐक. बाबा काय? उकडतंय. हो रे, पण तरीही ऐक. टुनकन उडी मारून पलीकडे जा, पचकन जा आणि कचकन परत ये. ओ बाबा, सरळ सांगा ना, इतकी विशेषणं कशाला लावताय? कारण कामच तसं विशेष आहे. हे बघ, हळूच जायचं, इकडे तिकडे बघायचं आणि कचकन घेऊन यायचं, कळलं? ओके. खाली बस. काय घेऊन येशील ते कोण विचारणार? जा आणि पलीकडे गोऱ्या थापलेल्या असतील त्या घेऊन ये. किती आणशील
4. एवढे कष्ट करून जाऊन 4च आणणार आहेस? बर 2दा 4 आणतो. त्यापेक्षा 1 जास्तच आण. का? कारण चोरांची तत्व. चोरीची पण काही तत्व असतात. यस, माझी आई मला नेहमी सांगायची, होळीच्या वेळेला जेव्हा आपण गोऱ्या चोरायला जातो तेव्हा एखाद दुसरी जास्तच चोरावी. का? कारण एखाद वेळेला घराचा मालक बघतो किंवा मग त्या घरात कुत्रा असतो, तो कधी कधी मागे लागतो. हा, तेव्हा एखादी जर पडली तर बाकीच्या सगळ्या आपल्याकडे राहतात. आलं लक्षात? आजी ग्रेट होती ना बाबा. ऐक, आणि सावधगिरी बाळगायची म्हणून मी इकडनं ओरडेन, तुला हाक मारेन, गड्या गड्या अशी. मुलगा आहे ना मी तुमचा. गडी काय म्हणता मला? अरे गड्या गड्या म्हणजे तो खेळ नसतो का? सावधगिरी बाळगायची. संशय आला की तू म्हणायचंस, मी म्हणलं ना गड्या गड्या की तू म्हणायचंस लपून राहा. हा, काय म्हणशील? गड्या गड्या लपून राहा. करेक्ट. जा जा बाळा जा, गड्या गड्या लपून राहा हा आपला कोड वर्ड आहे असं समज. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही इथे दबा धरून बसा, मी आलोच. येस. गड्या गड्या. काय बाबा? अरे कारट्या, लपून राहा असं म्हणायचंय ना. हो हो हो. हा. गड्या गड्या लपून राहा. गड्या गड्या लपून राहा. गड्या गड्या सावध राहा. गड्या गड्या सावध राहा. माऊ, ए माऊ. गड्या गड्या लपून राहा. माऊ, ए माऊ. बा लवकर या, इकडे कोणीतरी आलंय. अगं माऊ मी. ससुल्या, तू इथे काय करतोय? गड्या गड्या लपून राहा. मी कुठे लपू आणि मी का लपू? अगं तुला नाही, मी बाबांना सांगतोय. ससुल्या, बरा आहेस ना तू? हो, पण इथे काय करतोयस तू? मी चोरी करायला आलोय. चोरी? गड्या गड्या. अगं ते नंतर सांगेन तुला, आधी मी चोरी करतो. पण गड्या गड्या लपून राहा. चल येतो मी. अय्या, मोरू ऐक ना, मला की नाही एक कविता सुचलीये. म्हणू? आताच म्हणायचे तुला? ऐक ना. बर. आकाशातला चंद्र म्हणतो माझ्यावरचा ससा पहा. चंद्रावरचा ससा म्हणतो चांदण्याचा पिऊ गवती चहा. गड्या गड्या लपून राहा. अय्या, किती छान. माऊ चल मी येतो चोरी करून. अरे हो, पण कसली चोरी? ससुल्या, आय एम प्राऊड ऑफ यू. गड्या गड्या लपून राहा. अगं तू काय ओरडतीयस? चल मी येतो. मोरू, अरे ऐक तर. गड्या गड्या लपून राहा. 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 लपून राहा. गड्या गड्या लपून राहा. गड्या गड्या उभा राहा. उभा राहा नाही रे, लपून राहा. तुला काय सांगितलं होतं की रामखोरांनो, माझ्या गोठ्यातल्या गोऱ्या चोरता लाजा नाही वाटत तुम्हाला? रंगे हात पकडलाय मी तुम्हाला. हो पण मी होळीसाठी चोरी करत होतो. हे शिकवलं तुझ्या बापाने? हो.
त्यांनी मला शिकवलं आणि त्यांना त्यांच्या आईने शिकवलं. चोऱ्या करायला? नाही रे, हे बघ बिरजू, होळीच्या दिवशी शेजाऱ्याकडे चोरी करावी अशी प्रथा नाहीये का? कसली हाडाची प्रथा? बल्लाळ ऐक, चोरी करणं हा गुन्हा नाहीये, हा चोरी पकडलं जाणं हा गुन्हा आहे. हो हा पकडला गेला, कोणतरी जबाबदार माणूस पाठवायचा ना, ज्याची चोरी पकडली जाणार नाही असा. हो रे. ह्याला कशाला पाठवलास? ओ बाबा, आता आता काय? खास शिव्या पकडला गेलास ना तू. अरे हा हो बाबा, हे किती घाणेरड्या शिव्या घालतात आपल्याला. तुम्ही ऐकून काय घेताय? मग काय करणार? पकडला गेलास ना तू. पण घाबरू नकोस, संध्याकाळी बघू आपण तो होळीला आपल्याकडे आला की. काय रे, आमच्याकडे होळीची पूजा आहे तेव्हा येणार आहेस ना? म्हणजे काय? तुझ्या घरची होळी पेटवण्याचा मान माझाच. अरे तू बोलाव किंवा बोलवू नकोस, तुझ्या घरची होळी मीच पेटवणार. छान बोलला, मस्त. आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे होळीला आल्याबद्दल आभार. अरे येणारच, तो मानच आहे माझा. पण उद्या येशील ना रंगपंचमीला माझ्याकडे, तेव्हा बघतो तुझ्याकडे. येईन ना. ते तुमच्याकडे येणार नाहीत, आमच्यात तशी पद्धत नाही. अहो, पद्धत नाही काय? दरवर्षी जातो मी त्याच्याकडे. म्हणजे होळीला त्यांनी आमच्याकडे यायचं आणि रंगपंचमीला मी त्याच्याकडे जायचं, अशी फार पूर्वीपासून पद्धत आहे. हो, दरवर्षीचं वेगळं, ह्या वर्षीचं वेगळं. का? अंगावर रॅश येईल तुमच्या बल्लाळराव. हो, अंगावर रॅश उठेल माझ्या. आणि परत कपडे खराब होतील, साबणाचा खर्च वाढेल. उसकी चिंता तुम मत करो, हम देंगे सब खर्चा, साबुन का. देतात पण देतात. बल्लाळराव काय आहे की काय? स्वाभिमान. हो, स्वाभिमान आहे, स्वाभिमान. अच्छा, ऐसा आहे का? बल्लाळ, जर उद्या तू माझ्याकडे आला नाहीस तर तुझ्या घरात घुसून तुझ्यावर रंग उधळीन मी, लक्षात ठेव. तुम्ही घरात घुसणार? हाँ, ही घुसखोरी झाली. ऍज पर सेक्शन. एज पर सेक्शन रखो तुम्हारे पास. छोटे वकील, तुझ्या बापाची इज्जत करतो म्हणून, नाहीतर आता इथं मान ठेवत असाल, पण ही घुसखोरी चालणार नाही. नाही, तुम्ही घुसाच. हो, काय घुसा? म्हणजे घुसून तर बघाच. नाही तुमच्यावरती घुसखोरीचा दावा लावला ना, तर नावचा मी छोटा वकील नाही. नाही, ठोका. दावा ठोकाच एकदा याच्यावर. हा, मी पण म्हणतो दावा तुम्ही ठोकाच. नाही, पण तुम्ही दावा ठोकाल, कोर्टाची तारीख काढाल, पण तुम्हाला द्यायला याच्याकडे पैसे आहेत का विचारा ना. नको, पूजा राहिली ती पूजा करून घे, म्हणजे होळी पेटवता येईल तुला. घ्या, करा. रंग बरसे
भीगे चुनर वाली रंग बरसे। अरे किन्ने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया, ओ रंग रसिया हो। रंग बरसे, अरे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। और रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे। मल्हार साहेब, काय चाललंय हे? काय म्हणजे काय? काय चाललंय हे? हे अरे मस्त होळी चालली आहे त्यांच्याकडे. तुम्ही मला सांगताय होळी आहे म्हणून? हा. अहो तिकडे होळी चालू आहे पण तुम्ही मला अस्वस्थ दिसताय. तुम्हाला कळत कसं नाही? अहो तुमचा चेहरा बघा कसा लाल झालाय, डोळे घाम आलाय तुम्हाला. नाही नाही नाही, तुम्ही त्यांना जाऊन जाब विचारा खडसावून. नाही नाही, आपण कशाला कुणाला तरी जाऊन जाब विचारायचं नाही का? अहो वहिनी असं काय करताय? अहो मुद्दाम करतायत हे सगळं ते. मुद्दाम कशाला करतील? अहो दरवर्षी असतं त्यांच्याकडे अशी होळी बिळी छान असतं. बल्लाळ साहेब, तुम्ही इतके भोळे आहात ना, इतके निरागस आहात ना, तुमच्या भोळेपणाचा ते गैरफायदा घेताय. ते काय करतात माहितीये? तुम्हाला चिडवतायत, चिथवतायत आणि तुम्ही चिडलात ना की हे घर त्यांच्या नावावर करून घेणार आहेत. असा प्लान आहे काय त्याचा? असा प्लान आहे त्यांचा. अरे हा त्याला म्हणावं किती चिडलो तरी असं घरबीर नावावर करून देणार नाही. नाही हो, भांडायचं नाही. सणासुदीला कोणाशीही भांडायचं नाही आहो. नाही नाही नाही, बल्लाळ साहेब हेच वाक्य आता तिकडे जाऊन म्हणत. तिकडे जाऊ, तिकडे जाऊ. वाक्य म्हणायचं जोरात, खडकावून जाब विचारायचा. विचारतो. नाही अजिबात तिकडे जाऊ. वहिनी आलो चल विचारतो. ऐका ना माझं, आहो ऐका ना. थारी में जो ना परोसा, सोने की थारी में जो ना परोसा। अरे सोने की थारी में, हाँ सोने की थारी में जो ना परोसा। बल्लाळ साहेब, अरे खाए गोरी का यार बलम तर से रंग भर से। ओ रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से। रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से। बल्लाळ साहेब, इलाची का, अरे लौंगा इलाची का भाई। लौंगा इलाची का? हाँ, अरे लौंगा इलाची का बीड़ा लगाया। लौंगा इलाची का बीड़ा लगाया। हाँ लौंगा इलाची का, हाँ लौंगा इलाची का बीड़ा लगाया। अरे चब गोरी का यार बलम तर से रंग भर से। होली है ओ रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से। रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से। रंग पर से भीगे चुनर वाली रंग बरसे। रंग से भीगे चुनर वाली रंग बरसे। रंग पर से भीगे चुनर वाली रंग बरसे।
रंग बरसे हाय। तुला सांगतो मित्रा, अरे माझा सेम तुझ्यासारखाच एक मित्र होता. तुझ्यासारखेच केस होते त्याचे. नाव काय होतं त्याचं? त्याचं नाव बिजरू. बिजरू? सुना सुना सा नाम लगता है बिजरू. मेरा भी एक यार था, एक दोस्त था. कोण रे? कोण? तेरे जैसा भोपू भोपू गोलू गोलू. उसका नाम था लाड़. लाल. अच्छा है ना. लाल. बहुत मजे करते थे. अरे तुला सांगतो, होळीच्या दिवशी बरं का, होळीच्या दिवशी आम्ही इतर आजूबाजूच्यांची लाकडं चोरायचो, लाकडं, आणि होळीत टाकायचो. इतरांच्या नावाने बोंब मारायचो. मला हसणं थांबवता येत नाही रे. तुला सांगतो, आता आम्ही एकमेकांच्या नावाने बोंब मारतो. हम भी बहुत मजे करते थे. लाडकी बायको आहे या. एवढीच आहे या? नाही, या मिनी वहिनी. या मिनी. या मिनी वहिनी. माझा हसणं थांब. यामिनी वहिनी खूप सुंदर. पुरणपोळ्या करायच्या, तूप टाकून द्यायच्या. मी बिजरू होता ना, बिजरू. त्याची बायको लाजो लाजो लाजो. अरे अप्रतिम शाही पुलाव करायची. मी असा चापायचो. ऐक ना, माझं हसणं का थांबत नाही. आमचा तो मित्र ना ब्लाड. तो ब्लाड कविता खूप मस्त करतो. त्याची होळीवरची कविता झकास. काय रे? गोल धनुष्य बाण. पिचकारी. पिचकारी. एक पिचकारी जामच हाणून उडविन जी मी बहुरंगांनी. एक पिचकारी डॅमच आणून उडविन जी मी बहुरंगांनी. पचाक पचाक. अरे आमचे पप्पू होते ना. कोण रे? परमपूज्य बापू. पप्पू बापू नेहमी म्हणायचे, अरे तुम्ही दोघं मित्र नाही आहात. सापड खेप भाऊ. सख्खे भाऊ. भाऊ म्हणजे तू तो बिरजू आहे. तू तो बिरजू आहे. तू तो बल्लाळ. बल्लाळ बल्लाळ. तू माझ्याशी का भांडायला लागलास? कारण तू माझ्याशी भांडायला लागला. खर तर आपण दोघं एकमेकांशी का भांडायला लागलो? काय माहिती का भांडायला लागलो. आपण एक काम करूया, ये बीच की दीवार हम तोड़ देते हैं. बल्लाळ.
भिंत पाडणार. लाजो मला कळतंय का तुम्ही काय म्हणाला? हो त्यांना कळतंय ते काय बोलताय. भाऊजी घ्या पुरणपोळी खा घ्या. मला काय हसलं. नाही नाही आपण एकत्र खाऊया. चालेल एकत्र खाऊया. एकत्र खा. बघ खाणं कसं एक घास आता खाऊ. यामिनी वहिनी अहो त्यांना कशाला दिलं पुरणपोळ्या? गोड खाल्ल्याने भांग चढते. अरे गं, खरंच की काय? नहीं नहीं कुछ नहीं होगा, खाने दो. बघ की त्या निमित्तानं भांडत सुद्धा नाही येत ते. हो ना खरंच लाजो. मला हमरी एक शिकायत आहे. काय काय क्या हुआ? अरे आराम से. कोणी नाहीये. तेरा मोर्या आहे ना मोर्या, त्याचा एक दिवस वाजवणार आहे मी बोर्या. एक नंबर का तेरा लड़का है ना, गंडवा गंडवी करताय. तुला मी सांगू का? कोणी नाही कोणी नाही. मला त्याचं खूप टेन्शन असतं. अरे टेंशन घेऊ नको. मत ले टेंशन. अरे ऐसा ही आदमी अपनी जिंदगी में कुछ बन सकता है जिसको गंडवा गंडवी आती है, जो महा चालू है. मोर्या हेच अवगुण आहेत रे माझ्या मुलामध्ये. अरे अवगुण नाही आहेत ते बल्ला, ते गुण आहेत. धंदा करण्यासाठी याच गुणांचा तर फायदा होतो. पण त्या मोर्याची मला एक गोष्ट आवडत नाही. कुठली कुठली? तो मव्वाकडे बघतो. ती पण बॅकलच आहे सोड. मव्वाला काही बोलू नकोस तू. खरंच बोलू नकोस. अरे साधी आहे रे, साधी आहे ती. थोडी बिंडोक आहे, थोडी बॅकल आहे. काय क्षणात एक बोलते. कुठे कसं वागावं तिला कळत नाही रे. साधी आहे ती. क्या बात कर रहा है? क्षणात एक और क्षणात दुसरं कसं काय बोलू शकते? कारण तिच्यात एक साहित्यिका दडलेली आहे. प्रतिभा. यामिनी आपल्यातली ही भिंत तुटली तर किती छान होईल नाही? हो मग आपण पुन्हा एकदा एकत्र राहू सगळे आणि एकत्र नांदू. एक साथ रहेंगे हम. अगं बाई. बल्लाळ ये दीवार हम तोड़ देंगे. तोडून टाकू. एक मैं वो सरमट वाले को फोन करता हूँ. सरमट रहते हैं, किंग रहते हैं सरमट. सम्राट. ए सरमट, तेरे पास वो है ना बुलडोजर, वो भेज दे अभी. कमरे निवास में वो दीवार तोड़नी है ना. भेज दे दीवार नहीं बुलडोजर. बुलडोजर कशाला आणताय? भिंत आहे तसेच राहू देत. किती खर्च होईल माहितीये का? ए वकील, बहुत पैसा है हमारे पास, हम खर्चा दूंगा सब. अहो तुम्ही द्याल हो पैसे, पण त्यांच्याकडे आहेत का पैसे? ते देणार आहेत का? काय हो बल्लाळ साहेब? कर्ज नको. आपणच तोडू ही भिंत. तोड दे दीवार. अगं हा काय म्हणतोय बघ. ये क्या कह रहा है? तोड दे ये दीवार तोड़ देंगे हम. लाजो यामिनी जाओ कुछ लेके आओ तोड़ने के लिए दीवार.
काय झालं बघ ना. ये दीवार टूटती क्यों नहीं? टूटेगी कैसे? ये दोनों लुढ़क जो गए